सगळ्यांना पाडता तर तुमच्या मुलाला का निवडून नाही आणलं? जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना खोचक सवाल. आत्ताची सर्वात मोठी बातमी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचा फेरी झडत आहेत. अजित पवार यांनी शरद पवार गटातील अनेक उमेदवारांना धमकीवादाचा इशारे दिले आहे. निलेश लंके व अमोल पल्ले यांच्यावर अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना खडेबोल सुनावले आहेत. तसेच तुम्ही सगळ्यांना पाडणार म्हणता तर तुमच्या मुलाला का निवडून नाही आणलं, असा खोचक सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवार आता सगळ्यांना ढोस देत आहेत. तुला पाडीन करत आहेत. मग तुम्हाला तुमच्या पोराला निवडून का आणता आलं नाही? लोकशाहीत एवढा माज कसला दाखवता? ज्या बापाने मला घडवलं त्या बापाचा हात सोडवता हृदयात जराही कालवा झाली नाही, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, 1991 साली अजित पवारांना महाराष्ट्रात कोण ओळखत होतं? त्या अजित पवारांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि संसदेत पाठवलं. त्यानंतर वारंवार सत्तेच्या वर्तुळात ठेवलं. 4 वेळा उपमुख्यमंत्री बनवलं. संघटनेचे पद का घेतले नाही? कधीतरी मला पक्षाचे अध्यक्ष करा, मला पक्ष वाढवायचा आहे असं का म्हटलं नाही? तुम्हाला केवळ सत्ता हवी होती. या सत्तेसाठी तुम्ही शरद पवारांना घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि पक्ष स्वतःच्या ताब्यात घेतला, असा घणाघाती आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. जितेंद्र आव्हाड म्हणाले, या मातोश्रीने आईसारखं प्रेम दिलं, आपलेपणा दाखवला, ती मातोश्री फोडण्याचं काम केलं. या दोन्ही गद्दारी या महाराष्ट्राला कधीही आवडणार नाहीत. महाराष्ट्राच्या इतिहास 2 गद्दारी ओळखल्या जातात, खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ. यांच्या औलादींना महाराष्ट्राने कधीही ओळख दिली नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ या गद्दार लोकांचा कायमचा संपवून टाका, असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.